जय शिवराय मंडळीनो, आज आम्ही आलो आहे कळसुबाई शिखरला आणि कळसुबाईचा ट्रेक आमचा पूर्ण झालेला आहे आणि सगळा ट्रेक पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांना इतक्या कडकडीत भुका लागल्यात म्हणून आमचं नियोजन सगळं चालू आहे इथे. तर आपण सगळ्यांची भेट घेऊयात. हा आता जरा सगळं चालू इथं कांदा परतणं वगैरे. आधी माझी मम्मी आहे. मम्मी जरा रिएक्शन वगैरे दे, हाय वगैरे काय. आणि हे मेन सदस्य आहेत आमचे संस्थेतले. दिसत आहेत का अध्यक्ष? हा दिसतो नाही काय दिसतोय. हे आमचे अध्यक्ष आहेत जे संस्थेचे, ज्यांच्यामुळं आमची संस्था खूप पुढे चालली आहे. तर आता ते सध्या मम्मीला मदत करत आहेत, खूप बिझी आहेत ते. आपण आता पुढची ओळख घेऊयात. हे कोण आहेत तर सगळेजण यांना जाधव काका म्हणून ओळखतात, पण हे माझे पप्पा आहेत. आणि त्याच्यानंतर ना आपण ओळख घेऊयात नियोजक यांची. ह्या सगळं म्हणजे जे कळसुबाईचं आम्ही ट्रेक केलेलं आहे तर त्याचे नियोजन सगळे ह्यांनी केलेलं आहे, ज्यांचं नाव आहे वेदांत गायकवाड. जय शिवराय. जय शिवराय. त्याच्यानंतर ना आपण भेटूयात देवेंद्र जाधव यांना. कसं झालं मग कळसुबाई ट्रेक? एकच नंबर. अरे चांगला अनुभव. आता आमचे मेन सदस्य संस्थेतले जे आपला काय म्हणतात बटाटे चिरत आहेत. आता बघू जरा. मी काम करताना बोलत नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे ते काम करताना बोलत नाही, त्यांना डिस्टर्ब होतोय. तरी पण दोन शब्द. जय शिवराय. चांगलंय. चला, आपल्याला प्रतिसाद तो भेटलेला आहे. आता आपण ताईंना भेटूयात. ताई, तुमचं नाव? गायकवाड. जय शिवराय सगळ्यांना. तुम्हाला कसं वाटलं कळसुबाई ट्रेक? खूप छान. आग झाली हातापायाची तोंडाची सगळ्यांची उन्हातून. आणि रात्री कसं वाटलं? रात्री खूप छान वाटलं. सकाळी सूर्योदय पाहायला जाता जाता राहिला, आम्ही पाहिला मला पाहिला. खूप छान झाला. ओके. आता आपण भेटूयात दादांना. दादा, तुमचं? जय शिवराय. माझं नाव ज्ञानेश्वर ननवरे. मी आज कळसुबाई मोहिमेसाठी आलो होतो. ट्रेक होता तो. त्याच्यानंतर आम्ही आता इथून नाश्ता वगैरे करून सध्या आम्ही हरिश्चंद्रगड पाहण्यासाठी जाणार आहोत. आणि तुम्हाला कसं वाटलं म्हणजे कळसुबाईला जाऊन? हा कळसुबाईचा ट्रेक हा माझा दुसरा होता, तरी पण आजचा हा ट्रेक मला पहिल्या ट्रेकपेक्षा खूप छान वाटला. कारण जे माझे मित्र कंपनी होते ते सगळ्यात बेस्ट होते, त्याच्यामुळे हा ट्रेक खूप छान वाटला. ठीक आहे, आता आपण भेटूयात. अरे नाव तर सांगू शकता. नाव तर सांगा. हाय, जय शिवराय. मी ओम. हा. आणि तुम्हाला कसं वाटलं कळसुबाईचा ट्रेक? कळसुबाईला आज पहिल्यांदाच आलो होतो. ट्रेक तर मस्त झालेला आहे. आता आम्हाला भूक लागली, मस्तपैकी जेवणाचा बेत तर चालू आहे आणि त्यासोबत काहीतरी आता भूक लागली म्हणून आम्ही चिकन खातोय. अच्छा, ओके. आता आपण ताईंना भेटूयात. हो ताई, थांबा जरा. परिचय द्या तुमचा. कसं वाटलं मग कळसुबाईचा ट्रेक? मस्त वाटलं. आणि मग आता सगळं नियोजन चालू आहे, कसं वाटतंय मग? छान वाटतंय काय आम्ही खाते. आणि कळसुबाईला वरती गेल्यावरती कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं. असं स्वर्गात गेलेल्याची फिलिंग आली. अरे वा. आणि सगळेजण संस्थेतले कसे आहेत म्हणजे? एकदम छान आहेत. सगळ्यांना सांभाळून घेतात. म्हणजे असं जास्त ओळख नसल्यासारखं नाही वाटत. अच्छा, चला. आता आपण भेटूयात दिनेश दादाला. दिनेश दादा, मग बोला. कसं वाटलं कळसुबाई ट्रेक? मस्त, खूप छान. अच्छा. आणि मग नियोजन वगैरे? परफेक्ट, एक नंबर. भुका लागल्यात का? बुकांचं काय नाही, टेन्शन नसतं. ठीक आहे. आता नंतर भूक कमी लागते. सुमित दादांना भेटूयात. मीठ वाटतंय ते नाही हो, जरा दाखवा. आमचं जेवण बघेवर आधीच मीठ वाटून घेतोय, परत भेटत नाही ना. आणि लेट होतंय. बरं, जाऊ दे. कळसुबाई ट्रेक कसं वाटलंय? असं वाटलं आज काही सूर्योदय भेटत नाही, पण देवाची इच्छा होती. देवाची कृपा होती. कृपा नाही, इच्छा होती. अच्छा, इच्छा होती का? बरं. तुमच्यासाठी होती फक्त? मग. बरं, म्हणजे आम्ही मला पण पाहिलं भेटलं ना. होतं सूर्योदय बाकीच्या तसं. काही काहींचं नशीब नव्हतं. जसे आमच्या आतिश दादा, परत ज्ञानेश्वर दादा. तुमचं होतं का? होतं. ठीक आहे, त्यांचं होतं. हा. त्यांचं माहित नाही आता एवढं मला डिटेल, पण आमचे अध्यक्ष आणि आतिश दादा यांचं अजिबात नव्हतं. अच्छा, हे माझं नशीब चांगलं आहे. हो, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आता आपण भेटूयात काय काय मेन सदस्य अभिषेक दादा यांना. अभिषेक दादा, जय शिवराय. जय शिवराय. कसं वाटलं मग कसं काय कळसुबाई ट्रेक? काय प्रश्न आहे? काय बोलतो, जिथं आम्ही असणार तिथं काही कमी नसणार आहे का नाही?
एक नंबर तूच मग आता सगळं नियोजन अभिषेक दादा आणि माझी जोडी ना एकदम काय बोलतात कट्टर आहे. जिथं तो असणार तिथं मी पण असणार. काकू चला हे नियोजन आता चालू आहे आणि सगळ्यांची काही गडबड आहे. तर आपण परत भेटूयात. जय शिवराय.